तर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। छत्तीसगड पोलिसांनी छत्तीसगडच्या दुर्ग रेल्वे स्टेशनवरनं संशयिताला ताब्यात घेतले। संशयिताचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलीस छत्तीसगडला रवाना झालेत आणि आज ताब्यात घेण्यात आलेला संशयित मुख्य आरोपी आहे का हे आता तपासानंतर समोर येईल। तर सैफ अली खान याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। पोलीस सैफचा जबाब नोंदवणार आहेत। सैफच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर पोलीस आता सैफ अली खान याचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। ताब्यामध्ये घेण्यात आलेल्या संशयिताचे फोटो सैफला दाखवले जाणार आहेत। या प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड आता सैफ अली खान याचा जबाब सुद्धा नोंदवला घेतला जाणार आहे आणि त्यासाठी पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले। तर या सगळ्यामध्ये अभिनेता सैफ अली खान याचा सुद्धा आता जबाब नोंदवला जाणार आहे आणि जबाब नोंदवण्यासाठी पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। सैफ अली खान याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आणि त्यानंतर आता सैफ अली खान याचा सुद्धा जबाब नोंदवला जाईल आणि यावेळी त्याला संशयिताचे फोटो सुद्धा दाखवले जातील। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, आता स्वतः सैफ अली खान याचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत। कशी सगळी प्रक्रिया असेल, साधारणपणे किती वाजता आता जबाब नोंदवला जाणार आहे? नंतर मुंबई पोलिसांनी सर्वप्रथम डॉक्टरांची जी परवानगी आहे ती घेतली आणि त्यानंतर आता सैफ अली खान यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे। आपण आधी पाहिलं, याआधी आजच करीना कपूर यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता आणि त्यानंतर सैफ अली खान यांच्या प्रकृतीमध्ये सुधार झाल्यानंतर यांचा देखील जबाब आहे तो एकंदरीत नोंदवण्यात येणार आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून जितका तपास झाला आहे त्याची माहिती सैफ अली खानला दिली जाणार। त्याचबरोबर त्या दिवशी नेमकं काय घडलं, आरोपींनी कसा वार केला, कुठल्या पद्धतीने वार केला, जेव्हा आरोपी आत शिरला होता तेव्हा तुमची काय सिच्युएशन होती, या सर्व गोष्टीची माहिती आहे ते एकंदरीत सैफ अली खान यांच्याकडून घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर आतापर्यंत या प्रकरणामध्ये दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांचा देखील फोटो आहे तो सैफ अली खान यांना दाखवण्यात येणार आहे। कारण सध्या तरी जो काल पोलिसांनी पकडला होता तो संशयित आरोपी होता, तो नसल्याची माहिती स्वतः पोलिसांकडून देण्यात आली। मात्र आता जो छत्तीसगडमध्ये पकडण्यात आला आहे त्याचा तपास सध्या तरी सुरू आहे आणि त्याचा देखील फोटो आहे तो एकंदरीत पोलिसांकडून दाखवण्यात येणार आहे आणि त्या फोटो दाखवण्यात सैफ अली खान यांच्याकडून काय उत्तर येतं आणि त्या अनुषंगाने पोलिसांची पुढील काय कारवाई असेल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।